संपत्ती नाश पावली व त्यानंतर हे सर्व सत्यनारायणाच्या अवकृपेने झाले असेल असे राजाला वाटले व ज्या ठिकाणी गोपाळने सत्यनारायणाचे पूजन केले होते त्या ठिकाणी जाण्याचा राजाने निश्चय केला। नंतर राजा गवळी लोकांच्या जवळ गेला व त्यांच्यासह भक्ती श्रद्धेने युक्त होऊन यथाविधी सत्यनारायणाचे पूजन केले। त्यामुळे अंगदोष राजा नारायणाची पूजा करणारी आहे। या देवाला कोणी काल, कोणी ईश, कोणी सत्यदेव, कोणी सत्यनारायण असे म्हणतात। मुनी श्रेष्ठ हो, जो कोणीही सत्यनारायणाची कथा पठण करेल किंवा श्रवण करेल त्यांची सर्व पापे श्री सत्यनारायणाच्या कृपेने नाहीशी होतील। या ठिकाणी स्कंद पुराणातील रेवा खंडातील श्री सत्यनारायण कथेतील 5वा अध्याय या ठिकाणी पूर्ण होतो। ओम हरे नमो नमः, ओम हरे नमो नमः। बोला पुंडलिकारे विठ्ठल श्री ज्ञानेश्वर महाराज की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री सत्यनारायण महाराज की जय। खंडोबा जनावन चांगले माई माता की जय, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया। 5 अध्याय झाले, शेवटचा झाले, सगळे अध्याय झाले। आता आरती घ्यायचे, हे वस्त्र वाहून घ्यायचे वरती वरती दोन्ही हात लावा, उजवा हात लावा। हा चल चला, आज जरा बुक्का वाहून घ्या, आरती स्टार्ट हो।